Hi friends, today we are going to see another poem of our textbook, that is Try Again. This is a very interesting poem written by W.E. Hickson. In this poem, he inspires us. He inspires us by saying that we should, whatever the condition is there, whatever the failures are there in our life, we should not give up. We should try again and again. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ट्राय अगेन या कवितेमधील कवी W.E. हिक्सन यांनी एक अतिशय महत्त्वाचा संदेश या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, ज्याच्यात ते म्हणतायत की आपल्या जीवनात कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, आपल्याला कितीही फेल्युअर आलं, कितीही अपयश पदरी पडत असलं तरी आपण यश मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग बघूया ट्राय अगेन. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड द पोएम. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. देन युअर करेज शुड अपीयर, फॉर इफ यू विल persever, you will conquer, never fear, try again. If once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do? Do in that case, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward, try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. Written by W.E. Hickson. कवितेतले आधी शब्दार्थ बघूया. न्यू वर्ड्स. टीज. टीज हा काय आहे? इट इज या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. हीड. हीड मीन्स पे अटेन्शन, म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणे. पर्सिव्हर मीन्स टू कंटिन्यू इन स्पाइट ऑफ डिफिकल्टीज, निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करणे. कॉन्क्वर टू डिफीट म्हणजे जिंकणे. प्रिवेल टू गेन मास्टरी ऑन ऑर अपॉन, एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणे. स्ट्राईव्ह. ट्राय व्हेरी हार्ड, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. डिस्ग्रेस, लॉस ऑफ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःबद्दल कमीपणा वाटणे. टास्क, अ डिफिकल्ट वर्क म्हणजे कठीण काम. रिवॉर्ड म्हणजे प्राइज, मेहनतीचे फळ किंवा बक्षीस. पेशन्स, पॉवर ऑफ एन्ड्युरिंग ट्रबल, चिकाटी किंवा मेहनत. बिगिन द पोयम. ट्राय अगेन. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. The poet tells us that we should keep in mind that we should try again and again. Means he is telling us to pay attention towards the lesson that we should try again and again. कवी आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष देण्यास सांगत आहे. कवी म्हणतो की ही गोष्ट आपण नेहमी काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की पुन्हा प्रयत्न करत राहा, पुन्हा प्रयत्न करत राहा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहा. If at first you don't succeed, try again. बघा, the poet tells again that if at first you don't succeed, you should try again to get success, and this lesson should be always kept in mind. मग कवी म्हणतायत की समजा पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत तर पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा दुसरा प्रयत्न करा आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहा. देन युअर करेज शुड अपीयर, फॉर इफ यू विल पर्सिव्हर यू विल कॉन्कर, नेवर फियर, ट्राय अगेन. द पोएट अगेन टेल्स अस दॅट इफ यू फेल इन द फर्स्ट अटेम्प्ट, if you try again and again, then your courage should appear. Means you will conquer the fear or of failure by showing your great courage, and with the help of your perseverance, trying again without fear is the only way to face your failure. Means you will conquer, never fear, try again. जर तू पुन्हा प्रयत्न केला, समजा
जर तुझ्या जीवनात तू अपयशी ठरलास, पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला तर दुसरा प्रयत्न कर आणि असं करत राहिला तर तुझ्यामध्ये निर्माण झालेलं धाडसच तुला काय करेल, तुझ्यातलं धाडस, चिकाटी जी आहे, पर्सिव्हरन्स जे आहे, तेच तुझ्या मनामध्ये निर्माण झालेल्या भीतीला बाजूला सारेल आणि तू यश मिळवू शकतो. Once or twice, though you should fail, try again. The poet tells us that suppose if you fail first time in the first attempt, means once, twice, thrice, then try again and again. See, the girl is trying again and again to jump on the stool, but she fails again and again, but at last she conquers and she jumped on the stool and stand on it. जर आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, एकदा अपयशी होऊ, दोनदा अपयशी होऊ, पण जर पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर आपण 100% त्या ठिकाणी काय होऊ, यशस्वी होऊ शकतो. म्हणून आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायला पाहिजे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. इट मीन्स दॅट इफ यू wish to get success at last, you should try again and again. Means if you gain the mastery over whatever you are doing in that particular field, then you should try again and again. मग कवी म्हणतोय की जर तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलास तर एक वेळ अशी येईल की तुझी काय होईल, त्या गोष्टीवर प्रभुत्व तुझं मिळालेलं असेल तुला. यू विल कॉन्कर एव्हरीथिंग वॉट एव्हर यू वॉन्ट. म्हणून पुन्हा प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन, ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव्ह, इट इज नो डिसग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, ट्राय अगेन. So the poet is telling us that it is not shameful to struggle hard. Sometimes it may happen that we do not win the race of life or whatever you are doing, whatever the work you are doing. Suppose if you do not win it, then try again and again. म्हणजे कवी म्हणतोय की समजा जरी तू मागे राहिलास किंवा तू प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण तरी सुद्धा तू जिंकला नाहीस, तरी हार मानायची नाही, पुन्हा प्रयत्न करत राहायचा. त्या परिस्थितीत सुद्धा आपण पुढे जात राहायचं आहे, आपण प्रयत्न करत राहायचा आहे. आपण जितका प्रयत्न करू तितकं आपण काय जाऊ, पुढे जाऊ. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, try again. Time will bring you your reward. Try again. Suppose sometime while living in this world, some works are very hard ones. So whenever there is a hard work before you that is very hard to conquer, then try again and again to conquer it. Time will bring you the reward if you continuously or perseverancely or continuously work to achieve that, or again and again if you try to achieve it, you will 100% get the reward for that. Means you will achieve the success if you try again and again. तर कवी म्हणतायत की कधी कधी जीवनामध्ये जर एखादी कठीण गोष्ट तुमच्या समोर आली तर पुन्हा प्रयत्न करत राहा. तुम्ही जेवढे प्रयत्न करत राहणार तर वेळ तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी काय करणार आहे, बक्षीस त्याचं देणार आहे, तुम्हाला त्याचा रिवॉर्ड हा नक्कीच मिळणार आहे. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू, ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. रिटन बाय W.E. Hickson. So according to Hickson, if all other people can do, then if you have the patience, you can also do. मग कवी म्हणतोय की when the other people can get success with their patience, so you also can do it likewise. But don't forget to try again and again till you succeed. These are the rules that you should keep in your mind. मग हे जे रूल आहेत हे मात्र तू तुझ्या मनात ठेवले पाहिजे की जर इतर लोक संयम ठेवून किंवा संयम ठेवल्याने जर त्यांना यश मिळत असेल तर तू सुद्धा संयम ठेवलाच पाहिजे. जर संयम असेल तर तू सुद्धा सहजपणे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते अचीव करू शकतो. So we have seen the poem. Now we are going to see the activities of this poem one by one. The first activity is the following anagrams contain words, phrases from the poem.
गेस अँड राईट व्हॉट दे आर. आता खाली काही शब्द दिलेले आहेत, तर त्यामध्ये ॲनाग्राम म्हणजेच काय, तर शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून तयार केलेला शब्द. मग आपल्याला या शब्दांचा क्रम बदलून त्या ठिकाणी नवीन शब्द तयार करायचे आहेत. तर तुम्हाला हे डार्क ब्ल्यू कलरमध्ये जेवढे शब्द दिसत आहेत, तर हे आपण तयार केलेले आहेत. पहिला आहे ट्राय अगेन, दुसरा शब्द आहे करेज, तिसरा स्ट्राईव्ह, चौथा रिवार्ड, पाचवा पेशन्स आणि सहावा पर्सिव्हर. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पिक आउट लाईन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. म्हणजे कवितेतील संदेश देणाऱ्या ओळी आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे. पहिला आहे इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. म्हणजे जर कुठलीही शंका न घेता तुम्ही फक्त प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही जिंकाल. या अर्थाची ओळ कोणती आहे? फॉर इफ यू विल पर्सिव्हर यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. दुसरं आहे इट इज नॉट शेमफुल टू स्ट्रगल हार्ड. म्हणजे कठीण काम करणं किंवा हार्डवर्क करणं किंवा कठीण परिश्रम घेणं हे काही लाज वाटण्यासारखं नाही आहे किंवा शरम वाटण्यासारखं नाही. मग यासाठी कवितेतली ओळ कोणती? इफ वी स्ट्राईव्ह इट इज नो डिसग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. तिसरी आहे वेन अदर्स कॅन डू द वर्क सो कॅन यू इफ यू कीप ट्राईंग पेशंटली. म्हणजे जर इतर जण संयमाने काम करून काय करू शकतात, यश मिळवू शकतात, तर तू सुद्धा तसं करू शकतो. आणि त्यासाठी कवितेत ओळ आलेली आहे ती ऑल दॅट अदर फोक कॅन डू व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. वेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट मेक अनादर वन. जर तुम्ही तुमच्या पहिल्या प्रयत्नात फसलात तर पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. थर्ड ॲक्टिव्हिटी फाइंड फ्रॉम द पोयम दी अँटॉनिम्स. म्हणजे अपोजिट वर्ड्स काय करायचे कवितेतून शोधून काढायचे आहेत. सक्सीड म्हणजे यश मिळवणे, याच्या अपोजिट काय आहे? फेल्युअर म्हणजे अपयश. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, त्याच्या अपोजिट आहे रिवार्ड म्हणजे बक्षीस. करेज म्हणजे धैर्य, फिअर म्हणजे भीती. स्टॉप और क्विट मीन्स पर्सिव्हर. स्टॉप म्हणजे थांबणे किंवा क्विट म्हणजे सोडून जाणे आणि पर्सिव्हर्स म्हणजे कंटिन्यू करणे. लूज म्हणजे हारणे आणि विन म्हणजे जिंकणे. रिमेनिंग ॲक्टिव्हिटीज सॉल्व ॲट होम. ट्राय टू सॉल्व. I hope you understand the poem and all activities. Thank you.